धाराशिवमध्ये 21% पाणी स्रोत हे दूषित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये ही गंभीर बाब उघड झाली आहे। हे पाणी स्रोत दूषित असून पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलंय। जवळपास 1100 स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि यातले 21% स्रोत हे दूषित असल्याचं समोर आलंय। दरम्यान हे दूषित पाणी निर्जंतुकीकरण करून वापरण्याचा सल्ला प्रशासनाने दिलेला आहे। आपण धाराशिव जिल्ह्यापुरता विचार केला तर अशा टंचाईच्या काळात जवळपास 21% नमुने दूषित आलेले आहेत। त्यामुळे हे खरं तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे आणि उन्हाळ्यात ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस दूषित नमुने वाढतात, त्यावेळेस परिस्थिती काय होईल। त्यामुळे याकडे सर्वांनी गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, नाहीतर आपण जिल्ह्यातल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखं होईल। एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये कोणती स्रोत आहे ते म्हणजे ते सेफ आहे की नाही आहे त्याची माहिती उपलब्ध आहे। कोणतेही पिण्याचे पाण्याचे स्रोत जे आहे ते वापरण्या अगोदर हे खात्री करा की ते स्रोत बरोबर आहे की नाही, म्हणजे वापरण्यासाठी योग्य आहे की नाही, त्याच्यानंतरच ते स्रोत वापरा। ह्या सीझनमध्ये जसे अवकाळी पाऊसमध्ये डायरिया आणि हे सगळे जे आजारी आहे त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे, ते तुम्ही आजारी पडू शकते। तर काहीच प्रॉब्लेम असेल तर आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र सगळे फॅसिलिटी उपलब्ध आहे, तिकडे डॉक्टरही अवेलेबल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।